रेशन धारकांसाठी महत्त्वाची बातमी। दुकानात धान्य आल्याबरोबर रेशन धारकांना येणार मेसेज। नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त बातमी आहे। अनेक वेळा रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याच्या काळ्या बाजाराच्या तक्रारी समोर येत होत्या। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य पुरवठा विभागाने नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेशन वितरित प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे। सरकार आता SMS गेटवे प्रणालीचा वापर करणार आहे। रेशन वितरणात सुधारणा करण्यासाठी SMS गेटवे नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे। या प्रणालीच्या माध्यमातून रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोचल्यावर संबंधित लाभार्थ्यांना त्वरित SMS पाठवला जाणार आहे। याशिवाय लाभार्थ्यांचे धान्य घेतल्यानंतर देखील या संदर्भात एक संदेश त्यांच्या मोबाईलवर देण्यात येईल। धान्याच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी या नवीन प्रणालीमुळे रेशन दुकानावर आलेले धान्य आणि लाभार्थ्यांनी उचललेले धान्य याची अचूक माहिती मोबाईलवर मिळेल। यामुळे धान्याचा काळा बाजार थांबवण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास सरकार व्यक्त करत आहे। यासाठी नवीन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य आहे। रेशन कार्ड धारकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतील। प्रत्येक रेशन कार्डातील सदस्यांची आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाची नोंदणी रेशन दुकानामध्ये जाऊन करावी लागेल। बसवण्यात आले आहे। याद्वारे कोणत्या गोदामातून किती धान्य पाठविले गेले आणि ते कधी उचलले गेले याची माहिती SMS द्वारे सविस्तर सर्व राशनधारकांना आता मिळणार आहे। रेशन प्रणाली अधिक पारदर्शक होणार आहे। या प्रक्रियेमुळे रेशन वितरित प्रणाली अधिक पारदर्शक होईल। लाभ फक्त मूळ लाभार्थ्यांनाच मिळेल याची खात्री होणार आहे। पुरवठा विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक केले जात आहे। नागरिकांनी सहकार्याची गरज आहे। रेशन कार्ड धारकांनी पुरवठा विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि ही प्रणाली लवकरात लवकर पूर्णपणे लागू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। यासाठी लाभार्थ्यांनी आपले मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी जोडणे अनिवार्य आहे। ही प्रक्रिया सोपी असून रेशन दुकानांमध्ये जाऊन ती पूर्ण करता येईल। सरतेशेवटी या सुविधेमुळे सामान्य नागरिकांना रेशन वितरण प्रक्रियेत अधिक विश्वासार्हता मिळेल, तसेच गरजूंना त्यांचा योग्य हक्क मिळेल। यासाठी सरकारने नवीन योजना राबवण्यात येत आहे। असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद।